रायगड जिल्ह्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका जवळपास 324 कॉलेजेसना बसलाय। फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन 7 महिने उलटले तरी सुद्धा विद्यापीठाकडून निकाल दिला जात नाहीये आणि याचा सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसतोय। चंद्रपूर, नाशिक, साताऱ्यामधून निकालासाठी आलेल्या मुलांना 1-2 नव्हे तर तब्बल 8 दिवस इथं राहावं लागत असल्याचं समोर आलंय। निकाल देण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ तर वाया जातोच आहे, पण पैसे सुद्धा खूप खर्च होत आहेत। विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांची व्यथा मांडत असं सांगितलेलं आहे आणि याच विषयी सिंधुदुर्गमधील पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राध्यापक युवराज पांढरे आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी पाहूया। डी-बाटूच्या भोंगळ कारभारामुळे खरं तर 324 विद्यापीठांना आणि कॉलेजेसना फटका बसतोय। हा फटका का बसतोय तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर जवळपास 6-6, 7-7 महिने होत आहेत, विद्यार्थ्यांना त्यांचा रिझल्ट मिळत नाहीत। मी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, आपण काही विद्यार्थ्यांशी आणि इथल्या प्राध्यापकांशी बोलणार आहोत। सर, काय नेमकं प्रकरण आहे? कारण विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळत नाहीत, काय कारण दिली? का विद्यार्थ्यांना मागील 6-7 महिन्यापासून रिझल्ट मिळत नाहीये, तर आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला। 10-10 वेळा त्यांच्याकडे इन्व्हर्टला मी जाऊन आलोय। ते सांगतात की तुमच्याकडूनच रिझल्ट व्यवस्थित अपडेट होतात। आता कॉलेज रिझल्ट येत नाही, एक्सेल शीटवर हा विद्यापीठाने रिझल्ट दिलेला आहे, ते मान्य करायला तयार होत नाही। त्यांच्याकडे वेळेवर पाठपुरवठा केल्यानंतर सुद्धा पुन्हा गेल्यानंतर त्याच गोष्टी मागतायत ते। मग त्यांच्याकडे जर रेकॉर्ड नसेल तर मग त्या अडचणी त्यांच्या आहेत, त्या कॉलेजच्या किंवा त्या विद्यार्थ्यांच्या नाही आहेत। मला सांग, तू परीक्षा कधी दिलीस? रिझल्ट कधी अपेक्षित होता? तुला रिझल्ट मिळाला? जून महिन्यामध्ये परीक्षा दिली, त्यानंतर कमीत कमी 30 ते 40 दिवसामध्ये रिझल्ट यायला पाहिजे, पण आमचे रिझल्ट 6-6, 7-7 महिने पेंडिंग असतात। आणि जर रिझल्ट लागला पण तर तिथं फेल असं दाखवतं किंवा सीजीपी, एसजीपी किंवा सीजीपी येत नाही। त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड असेल ते कधी कधी चुकीचे येतात। तू कधी परीक्षा दिली आणि काय फटका बसतोय? फटका बसतो म्हणजे बऱ्याचपैकी बसतो। आता जसं की 6-6 महिने झाले त्यांचे रिझल्ट आले नाही। रिझल्ट आले की त्याच्यावर सब्जेक्ट कोड चुकीचा येतो। मग सब्जेक्ट कोड जर चुकीचा आला, नाव वगैरे चुकीचं आलं, कोणती स्कॉलरशिप जर भरायची झाली, जसं सांगितलंय ना, आता कॅप राऊंड आमचे ऍडमिशन झाले, तर स्कॉलरशिप भरायची झाली तर तिथं नाव चुकीचे आले ना, तर 2-3 मार्कशीट प्रिव्हियसचे मागतात। तर त्याच्यामध्ये चुकीचं नाव आल्याच्या नंतर ते काय बोलतात की हे तुझं नाही, हे चुकलंय। मग हे करण्यासाठी मग आम्हाला काय करायला लागतं की जे प्रिंट मारायला लागते, प्रिंट मारून त्याच्यावर मग मार्क करून, जर मार्कशीट जर नाही आली तर म्हणजे जे एक्सेल शीटची आहे ना त्याची प्रिंट मारून सरांची साईन घेऊन वगैरे मग ते झंझटमारी करावं लागते, म्हणजे सगळी स्कॉलरशिप करण्यासाठी। तर तो सगळा फटका बसतो। म्हणजे जसं की आता 4 महिने झाले रिझल्ट नाही आला, 4 महिने रिझल्ट नाही आला। कॅमेरा पर्सन विजय देशमुख, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।